राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी लागवडीचं नियोजन केलंय, त्यामुळे यंदा ज्वारीचं क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे। ज्वारीला वाढीच्या काळात कीड रोगांचा धोका असतो। या काळात शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाची कशी काळजी घ्यावी पाहूयात, त्या संदर्भातला हा पीक सल्ला। चांगल्या पावसानंतर यंदा अनेक शेतकरी ज्वारी लागवडीच्या तयारीत आहेत, तर काही शेतकऱ्यांनी ज्वारीची लागवड केली आहे। ज्या प्रमाणात ज्वारीचं क्षेत्र वाढेल त्याच प्रमाणात ज्वारीवर किडींची लागणही मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका असतो। या किडींमुळे ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट येते, त्यामुळे वेळीच या किडीचं नियंत्रण करणं गरजेचं ठरतं। एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीनं आपण या किडीचं नियंत्रण करू शकतो। खोडकीड। ज्वारीला खोडकिडीचा धोका अधिक असतो। खोडकिडीमुळे पिकांचं मोठं नुकसान होतं। या किडीच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करावी। पिकात तूर, चवळी ही सापळा पिकं घ्यावी। पिकांची फेरपालट करावी। नत्र आणि स्फुरदचा नियंत्रित हप्ता द्यावा। किडीचा प्रादुर्भाव झाल्यास 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी। क्लोरोपायरीफॉस 25 मिली हे 15 लिटर पाण्यातून पिकांवर फवारावं। खोडकिडीला प्रतिकारक्षम असणाऱ्या CHHC7, CSH8, CSH15, स्वाती, मालदांडी या वाणांची लागवड करावी। मावा आणि तुडतुडे व्यवस्थापन। ज्वारी पोषणाच्या काळात त्यावर मावा आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होत असतो। यांचं त्वरित नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं असतं। तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी। नर कीटकांना आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे लावावे। एकरी 4 या प्रमाणात पिवळे चिकट सापळे लावावेत। नत्रयुक्त खतांचा जास्त वापर टाळावा। क्रायसोपरला कार्निया या परभक्षी कीटकाचे एकरी 20,000 अंडीपुंजे पिकात सोडावे। डायमिथोएट 15 मिली याची 15 लिटर पाण्यातून पिकावर फवारणी करावी। मीजमाशीचं व्यवस्थापन। मीजमाशीग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी ज्वारीची एकाच वेळी पेरणी आणि काढणी असं नियोजन करावं। पिकांची सतत फेरपालट करत राहावी। मीजमाशीग्रस्त झाडं उपटून त्याची विल्हेवाट लावावी। 5% मेलिथिऑनची भुकटी किंवा 15% क्विनॉलफॉसची भुकटी एकरी 8 किलो प्रमाणात पिकावर धुरळावी। आवश्यकतेनुसार 15 दिवसातून 1 किंवा 2 वेळा धुरळणी करावी। या पद्धतीनं ज्वारीवरील किडींचं नियंत्रण केल्यास यंदा ज्वारीचं भरघोस उत्पादन हाती लागेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।